नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जत सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग आर्किटेक्ट योगेश मळगेजी, ज्यांनी रिसेंटली या क्षेत्रामध्ये आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्सला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अतिशय उत्तमरित्या त्यांचं काम चालू आहे. सो आजपर्यंत त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा होता, अनुभवांचा प्रवास कसा होता आणि भविष्यात हा सगळा प्रवास कसा राहणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास आजपर्यंत कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आर्किटेक्ट या फील्ड येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण आर्किटेक्टकडे जावं? त्यामुळे हा प्रवास शैक्षणिक कसा होता तो तुमच्याकडे नाही काय सांगाल? शैक्षणिक प्रवास म्हणजे जतमध्ये शिक्षण झालं, 10वी पर्यंत झालं आपलं. SRV आपली शाळा आहे. त्याच्यानंतर जेव्हा पुढे शिक्षण घेण्यासाठी सिव्हिलला घ्यायसाठी गेलो, मी डिप्लोमाला केलो आपलं सांगोला शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज आहे, तिथे केलं शिक्षण. 3 वर्ष झाले कॉलेज माझं. मग तिथून काय झालं की मी पुढे डिग्रीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी गेलो. तर डिग्रीसाठी घेतलं, पण ऑन फील्ड मी जात होतो साईटवरती, कारण की वडिलांचा एक बिझनेस होता, आपला कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. त्यामुळे साईटवर जात होतो, मी बघत होतो साईट, बघत होतो, जरा मला समजत होतं. एक्सपिरियन्ससाठी पण जात होतो मी. त्यानंतर तिथे एक इंजिनियर आले, ते साईट इंजिनियर. ते साहेब म्हटले ते सिव्हिल इंजिनियर्स आहेत. तर ते काय म्हणले, थोडं पुढे आपण आता सिव्हिल करण्यापेक्षा आर्किटेक्चर तुम्ही करू शकता. तर त्यासाठी मग मी आर्किटेक्चर ही फील्ड निवडली. मी आर्किटेक्चर पण 5 वर्ष केलं. त्यासाठी काय झालं, पण एंट्रन्स एक्झामसाठी मी केलो. पण एंट्रन्स एक्झामसाठी मी गेल्यानंतर समजलं की ॲडमिशन फुल झाले. त्यासाठी 1 वर्ष मी ड्रॉपआउट घेतलं. त्यानंतर मी नाटाची एक्झाम दिली, एंट्रन्स एक्झाम क्रॅक झाली आणि आर्किटेक्चर मी सांगलीला आप्पासाहेब बिनाडे कॉलेजमध्ये पूर्ण केलं. आणि त्यानंतरचं जे आहे माझा एक्सपिरियन्स, हा एक्सपिरियन्स सांगलीला श्रीकांत पाटील आर्किटेक्ट त्यांच्याकडे झाला. अच्छा, इथं पहिल्यांदा केलं. आतापर्यंत हा प्रवास तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कसं तुम्ही आर्किटेक्ट या फील्डकडे वळलात. आता याच्या पुढचा प्रवास फार इंटरेस्टिंग असतो कुठलाही सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्टचा. ते म्हणजे पहिला काम स्वतः इंडिपेंडेंटली जे आपण करतो ते बऱ्याचदा एक स्ट्रगल असतो आपला, आणि त्याच्यानंतर असं होतं की जेव्हा पहिलं काम करतो तेव्हा सगळी जबाबदारी आपल्यावर पडते. तर पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी होती, तुमच्यावरती जबाबदारी कशी पडली, पहिला प्रोजेक्ट कोणाच्या रेफरन्सला मिळाला, कसा पूर्ण केला, तो अनुभव कसा होता? पहिली जी साईट जी मला मिळाली ती जतमध्येच होती, संजू बेळगी यांची होती. पण त्या साईटमध्ये काय प्रॉब्लेम होता, साईटची एरिया थोडी कमी होती. पण त्यांची अपेक्षा होती की 2 भाऊ आहेत, त्यांनी दोघांसाठी राहण्यासाठी योग्य म्हणजे प्लॅन पाहिजे होते त्यांना. पण दुसरा विषय म्हणजे की त्यांना वेगवेगळे राहत होते, एकत्रित राहत नव्हते. ह्यामुळे मध्ये त्यांनी त्यात थोडं इंटरेस्ट होता की वेगवेगळे कमी एरियात वेगवेगळं प्लॅनिंग करून दोघांसाठी 2 फ्लोअर्स होतं ते रेसिडेन्स. तर त्यामुळे मध्ये तुम्हाला ऍडजस्ट करताना प्लॅनिंग मला थोडं पहिली जी साईट मिळाली मला ती थोडी टफच होती. एरिया थोडा कमी होता. मग व्यवस्थित पूर्ण झाली? पूर्ण. त्यांनी म्हणजे त्या साईट नंतर 2-3 साईट त्यांनी मला दिले, त्यांच्या रेफरन्स करून मिळाली मला. आता येऊया या क्षेत्रातल्या आणखी काही प्रश्नांकडे. त्यातला एक महत्वाचा प्रश्न, आपण तुम्ही जत सांगली सारख्या भागामध्ये काम करताय आणि इथं काम करताना साईटवर अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो तेव्हा. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो जर त्यांना एखादी महत्वाची जबाबदारी दिली तर तेव्हा ही सगळी परिस्थिती तुम्ही साईटवर कशी हाताळता? आपण काय करतो, गेलो की नाही त्याचा त्यांचा कॉन्ट्रॅक्टर असतोच. त्यांचा कॉन्ट्रॅक्टर त्यांना बोललो असतो आम्ही की तुमचा मिस्त्री, कुशल मिस्त्री आम्हाला द्या. अकुशल मिस्त्रीमध्ये काम चुकणार असते, त्यामुळे पहिला त्यांना ते सांगूनच ठेवतो आम्ही. त्यानंतर अकुशल जर त्यांचा मिस्त्री आला तर त्याला समजावून आम्ही एक पद्धतीने सांगतो की असं कर, ह्या पद्धतीने करा, की ते पूर्ण होतं. थोडं अडचण आहे की ह्या साईडला कसं आहे की अकुशल थोडे कामगार जास्त आहेत, पण काम काय एवढं काय प्रॉब्लेम काम करतात ते. बरोबर. पुढचा मुद्दा असा आहे की रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करता म्हणून विशेषतः बऱ्याचदा काही कस्टमर असं म्हणणं असतं की माझं बजेट एवढंच आहे, 25 लाखाचं आहे, 30 लाखाचं आहे, आणि आता याच्यात मला घर बसवून द्या, 2 BHK 3 BHK. तर अशा वेळेला एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला ज्यावर एक जबाबदारी येते की आपल्याला दर्जाही ढासळू द्यायचा नाहीये आणि बजेटही सांभाळायचं. तर बजेट आणि क्वालिटी हे दोन्ही कसं मेंटेन करता? बजेट आणि क्वालिटी म्हणलं तर दोन्ही मध्ये एकच डिफरन्स होतो की जरा क्वालिटी जर द्यायची असेल तर आपल्याला खर्च वाढतो. कामाची क्वालिटी वाढली तर आपल्याला थोडं कामाचा जे एरिया आहे, एरिया थोडं कमी जास्त करावं लागेल आपल्याला. त्याच्यावरती आपण क्वालिटी तेवढी आपण घसरू द्यायची नाही, कारण का क्लायंट तो आयुष्यभर त्यामध्ये राहणार असतो, त्या घरात किंवा त्या रेसिडेन्स किंवा कमर्शियल असतो ते बिल्डिंग. त्यामुळे ते आपण क्वालिटी बिघडू दिली नाही पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे की आयकॉन स्टील तर हे खूपच चांगलं आहे. आयकॉन म्हणजे आता मी जोपर्यंत 20 प्रोजेक्ट केलेत ह्या 1.5 वर्षामध्ये, त्यामध्ये पूर्ण मी आयकॉन स्टील वरती विश्वास ठेवला आहे.
आणि पूर्ण झालेत माझे कंप्लीट, काय प्रॉब्लेम झाले नाही. वा. पुढचा प्रश्न आता यापेक्षा वेगळा आहे थोडासा. तो म्हणजे असा आहे की तुम्ही मूळचे इथले आहात, इथे काम करताय आर्किटेक्ट म्हणून, यंग आहात, अशा 2-3 डायमेन्शन मधला हा प्रश्न आहे. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे जर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला सांगली जिल्ह्याचा एक विकास सर्वांगीण हवा असेल, सांगली जिल्ह्याला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज जास्त आहे? आता जर सांगली जिल्ह्यापेक्षा म्हणण्यापेक्षा आमचा जत तालुका तर म्हणायला गेलं दुष्काळ आहे. यामध्ये जरा पाणीचा प्रॉब्लेम आहे. दुसरा विषय म्हणजे कॅनलचं पूर्ण काम झालं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे जरा ट्रान्सपोर्टेशन थोडी वाढली पाहिजे किंवा एखादी कंपनी आली पाहिजे आपल्याकडे. आणि दुसरा विषय म्हणजे रहदारी किंवा ट्रान्सपोर्टेशन किंवा सांगलीचे कनेक्शन थोडं फास्ट झालं पाहिजे. आणि जतमध्ये महत्वाचं म्हणजे एक हॉस्पिटल, 1-2-3 हॉस्पिटल मोठे झाले पाहिजेत, हे महत्वाचं आहे जतमध्ये. जत तालुका तर सुधारण्यासाठी ह्या 2-3 गरजा महत्वाच्या आहेत. बरोबर, ते फार महत्वाची गोष्ट सांगितली. जसं रस्ते, पाणी, हॉस्पिटल या फार मूलभूत गरजा आहेत की ज्या इथं जतमध्ये हव्यात. तर मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत जर या 2-3 सुविधा जतमध्ये आणायच्या असतील लवकरात लवकर? तर शासनानं एकतर जर आपलं जर हेल्थ जर बघितलं तर सरकारी दवाखाना आता झालाय दवाखाना मोठा, पण त्यात अजून थोडे वाढवणं गरजेचं आहे त्यांनी, म्हणजे डायलिसिस असू, कारण लोक इथून सांगलीला जाऊन डायलिसिस किंवा हार्टचा प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम करतात, कारण तिथं सांगलीत जाऊन राहणं, खाणं पिणं, एक्सपिरियन्स, पैशाचा थोडा प्रॉब्लेम होतो. इथल्या जर सरकारनं थोडं आपल्याला दवाखान्यात फॅसिलिटी दिल्या तर त्या लोकांना जायला पण प्रॉब्लेम नाही येते आणि तिथपर्यंत जाऊ पण तो पेशंट वाचेल का नाही हा सांगता पण येत नाही, आणि खर्च पण कमी होईल इथे. आणि दुसरा विषय म्हणजे आता एज्युकेशन तर इथे आहे, फक्त की आता आपली ही जी आपलं हे डिपार्टमेंट आहे सिव्हिल किंवा आर्किटेक्ट ह्याच्याशी निगडीत एक कॉलेज डिप्लोमा एकच आहे आपल्या इथं. एखाद्या डिग्रीचं कॉलेज इथे व्हावं असं इच्छा आहे आमची. इंजिनियर आर्किटेक्ट इथे घडायला हवेत, कारण का इथं लोकांची अपेक्षा आता थोडं इथं डेव्हलप व्हायला, इंटेरियर वर्क असू दे किंवा आर्किटेक्चरला असू दे, सिव्हिल वर्क आहे इथं, पण आर्किटेक्ट आणि इंटेरियर साठी थोडं एवढा वाव नाही. त्यामुळे इथे एखादं कॉलेज झालं पाहिजे किंवा लोकांना माहिती झालं पाहिजे की आपण आपल्या घरासाठी काय केलं पाहिजे, इंटेरियर कसं केलं पाहिजे काय. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही पहिले काही प्रोजेक्टला सुरुवात केली, आता तुमच्या हातात अनेक चांगले प्रोजेक्ट आहेत, तर असा एखादा प्रोजेक्ट की ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला नाव दिलं, ओळख दिली, ज्याच्यामुळे तुम्हाला पुढची कामं मिळाली आणि तुम्हाला पण तो प्रोजेक्ट करताना आनंद समाधान वाटलं की चांगल्या प्रोजेक्टवर काम झालं आपलं, तर अशा प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? असा प्रोजेक्ट म्हणजे मी सरमडीला एक प्रोजेक्ट करावले, सरमडी म्हणून गाव आहे, शिक्षकच आहेत त्यांचं म्हणणं होतं की असं मला जरा मॉडर्नच घर पाहिजे. ते आता आमच्या इकडे खेडवळच आहे गाव पुढं, पण त्या गावात मला असं एक मॉडर्न घर हवं होतं. त्यामुळे त्यांची अपेक्षा भरपूर होते. म्हणजे थोडक्यात आपण त्यांचं पार्किंग सुद्धा हे डबल हाईट पाहिजे होतं, 1 फ्लोअरचा नको होता, डबल फ्लोअरचा पाहिजे होता, किंवा आतमध्ये सर्व्हिसेस किंवा स्पेसिंग चांगले पाहिजे. पण ते काम करण्यात मला खूप आनंद झाला, कारण की त्या सरांनी पण मला सहकार्य केलं, कारण जसं मला पाहिजे होतं त्याप्रमाणे मी डिझाईन केलं ते. जसं म्हणजे आपण इंटेरियर वर्क असू दे किंवा टाइल्स असू दे, आपण जेवढं किंवा स्टील असू दे, सगळं आपण जे म्हणाल त्यांनी केलेत आणि ते काम खूप झालेलं आहे, चांगल्या पद्धतीने झालंय. त्यामुळे तिथे 1-2 प्रोजेक्ट मला आलेले आहेत गावी. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे किंवा हे वापरलं पाहिजे? स्टील मध्ये आपण एकतर असं काय स्टील हार्ड असावं असं काय माझं म्हणणं नाही, फक्त स्टील हे लवचिक असावं, पण स्टीलला स्ट्रेंथ असावं. आता आम्ही जी आयकॉन स्टीलचं स्ट्रेंथ त्यांनी आम्हाला एकदा दाखवली, चेक केली आम्ही पहिला कसं जेव्हा हजतमध्ये आयकॉन 5-6 वर्ष झालं आले, तर त्याच्या आधी आम्ही राजवरीच यूज करत होतो. पण राजवरीपेक्षा माझं म्हणणं आहे की आयकॉन स्टील हे मजबूतीला म्हणजे बिल्डिंगसाठी खूप चांगलं आहे. तर थोडक्यात ते बिल्डिंगचं ते बोनच आपण समजून घेऊया. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या फील्डमध्ये आता जे तुमचे ज्युनियर्स येत आहेत, पुढचे मित्र येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, तर त्यांना एक सिनियर म्हणून, एक मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी? या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी मी त्यांना एकच सल्ला देईन, 1 ते 2, की त्यांनी सिव्हिल वर्क वरती भरपूर काम केलं पाहिजे. आपल्या साईडला सिव्हिल वर्क जास्त चालतं. आणि दुसरं म्हणजे जेवढे सॉफ्टवेअर आहेत नवीन, जे आपलं कॅड असू दे, स्केचअप, ल्युमिन, हा सॉफ्टवेअर जे आहेत हे सॉफ्टवेअर पूर्ण अवगत केल्याशिवाय पूर्ण फील्डमध्ये उतरू नये, पूर्ण आपल्याला एक्सपिरियन्स आल्याशिवाय पूर्ण उतरू नये त्यांनी. आणि दुसरा विषय म्हणजे थोडं एस्टिमेशन किंवा ब्ल्यू प्रिंट याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही क्लायंटला तुम्ही ॲज अ प्लॅन देऊ नका, किंवा त्यांनी विचारले तुम्हाला जर एस्टिमेट काय आहे ह्या घराचा, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कारण की आपल्या ह्या क्षेत्रात किंवा आपल्या आमच्या जत ह्या तालुक्यात तर पहिला लोक विचारतात की ह्या प्लॅनचं किती एस्टिमेट होईल, किती खर्च येईल,
हे तुम्हाला सांगावं लागतं. आणि जर ते तुम्ही सांगण्यात जर तुमची गल्लत झाली, चूक झाली, तर ते त्यांचं घर अपूर्ण होत राहते किंवा होतच नाही ते घर. अगदी अगदी. सो हे होते आर्किटेक्ट योगेश मळगेजी, आणि त्यांनी फार महत्वाची गोष्ट जाता सांगितली. ते म्हणले की त्याप्रमाणे घर हे माणूस आयुष्यातला एक एक रुपया जमवून करत असतो, आणि जेव्हा एवढे जमवलेले आयुष्यावर पैसे तुमच्या हातात देत असतो, तर त्यातल्या प्रत्येक रुपयाचा तुम्हाला परतावा त्या क्लायंटला कसा मिळेल, कस्टमरला कसा मिळेल, याची जबाबदारी एक इंजिनियर आणि आर्किटेक्ट म्हणून तुमच्यावर असते. त्यामुळे ते तुम्ही नॉलेज व्यवस्थित घ्या, प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं घ्या, आणि या क्षेत्रात या क्षेत्रामध्ये अपरिहार्य संधी आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.